नमस्कार मित्रांनो, माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। सकाळ सकाळीच आम्ही कुठे जात आहे तुम्हाला प्रश्न पडलाच असेल। आम्ही जात आहोत मरीन ड्राईव्हला। गाडी पार्किंगमध्ये न लावताच मागे लावली आहे, कारण आमच्याकडे होते फक्त 100 रुपये। 100 रुपयेमध्ये आम्हाला रिटर्न मरीन ड्राईव्ह करायची होती, म्हणून 80 रुपयाचं रिटर्न तिकीट काढलं। प्लॅटफॉर्मवर पोचल्यावर बघतो तर काय 10ची तर लोकल निघून गेली होती, म्हणजे दुसरी होती ती आता 11ची होती। आजच्या दिवसातील 1 तासाचं नुकसान झालं आहे, आणि तो 1 तास घालवायचा म्हणजे वैताग झालेला आहे। लोकलची वाट बघत बघत सिद्ध्याला झोप आलेली आहे। शेवटी लोकल चालू झाली आहे आणि आम्ही लोकलमध्ये चढलो। गरम होत असल्यामुळे आम्ही दरवाजातच उभे राहिलो। आम्हाला आमच्या गावातला मित्र भेटला आहे आणि तो सुद्धा अर्ध्या रस्त्यापर्यंत आमच्या सोबत आहे। त्याच्याशी गप्पा करत करत आम्ही पोहोचलो दादरला। गर्दी बघून आम्ही माल डब्यात चढलो आणि समोरच हे काका 2 जेवणाचे मोठे डबे घेऊन जातात, आणि आम्ही हे सगळं बघत बघत पोहोचलो चर्नी रोडला। मग स्टेशनच्या बाहेर निघायची सुरुवात केली। स्टेशनच्या बाहेर पडताच सिद्ध्याबाईच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही बघू शकतात, किती खुश दिसत आहे, कारण समोरच मरीन ड्राईव्ह दिसत आहे। फॉलो लाईन डिसिप्लिन नावाची गोष्ट तर आमच्यात आधीपासूनच आहे। रस्ता क्रॉस करून आम्ही पोहोचलो मरीन ड्राईव्हला, आणि सिद्ध्याबाई तर पुढे पुढे चालत आहे। सकाळ सकाळी आले असल्यामुळे क्राऊड नाही, पूर्ण रस्ताच मोकळा आहे। चालून थकल्यामुळे एका ठिकाणी उभे राहून आम्ही नजारा बघत आहोत, आणि एवढ्या उन्हात सुद्धा गार हवा लागत आहे। पाणी एकदम स्वच्छ आणि गार हवा आणि भरभराट ऊन। या उन्हाला वैतागून आम्ही घराच्या दिशेने निघालो। लोकल येताच आधी आम्ही सीट धरली आणि इंस्टावर स्टोऱ्या वगैरे लावल्यात। हे करत करत आम्ही पोचलो उरणला। घरी येता येता संध्याकाळ झाले आणि ब्लॉग एंड करण्याची वेळ सुद्धा झाली। भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय बाय, टाटा।